Hello everyone, good morning to all. Dear students, in the last lecture we started with new chapter which is viability and bioequivalence. Last lecture मध्ये आपण bioequivalence and viability या चॅप्टरला स्टार्ट केलेले. ओके, सो त्याच्यामधलं इंट्रोडक्शन पार्ट आपण ऑलरेडी फिनिश केला आहे त्या ठिकाणी. व्हॉट इज मीन बाय viability and what is mean by bioequivalence and why it is mandatory to study in our syllabus. ओके, सो जे काय बायोबिलिटी आणि बायोइक्वॅलन्सच्या बद्दल इंट्रोडक्शन पार्ट होता तो आपण लास्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितला. सो आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. तर लास्ट लेक्चरमध्ये जे आपण बघितलं त्याचं थोडंसं ओव्हरलुक आपण या ठिकाणी करू. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट सेशनमध्ये बघितलं होतं की नीड फॉर बायोबिलिटी, व्हाय बायोबिलिटी इज इम्पॉर्टंट, व्हाय बायोइक्वॅलन्स स्टडीज आर द मॅन्डेटरी. ओके, सो ते आपण याच्यामध्ये बघितलंच. तर जे काही आपण म्हणू शकतो की जे काही गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्सला फॉलो करण्यासाठी आपल्याला जे काही तुमचं बायोइक्वॅलन्स स्टडी असेल तो त्या ठिकाणी फॉलो करावा लागतो. ओके, जर एखादं प्रॉडक्ट तुम्हाला अंडर जेनेरिक त्या ठिकाणी फाईल करायचं असेल तर बायोबिलिटी स्टडी डेटा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. देन व्हेन शुड बायोइक्वॅलन्स स्टडीज आर कंडक्टेड. जसं मी बोललो की जेनेरिक फॉर्म्युलेशन असेल आणि अगेन्स्ट तुम्ही इनोव्हेटर ब्रँड किंवा इनोव्हेटर फॉर्म्युलेशनच्या अगेन्स्ट जर प्रिपेअर करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे बायोइक्वॅलन्सचा डेटा असणं गरजेचं असेल. ओके, देन बायोबिलिटीचं इंट्रोडक्शन आपण बघितलेलं. ओके, तर बायोबिलिटी काय असतं ते आपण त्या ठिकाणी बघितलं. Okay, so viability means rate and extent at which the unchanged drug is delivered to the systemic circulation. जे काही रेट आणि एक्सटेंट मध्ये अनचेंज फॉर्म मधलं ड्रग जे काही सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये ऑप्टेन होतं त्याला म्हणतो आपण बायोबिलिटी, आणि ते एखाद्या डोसेस फॉर्म मधून त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, तर असं आपण जनरली जो काही इंट्रोडक्शन पार्ट होता तो त्या ठिकाणी बघितला, आणि त्याच्यानंतर आपण बघत होतो की डिफरंट फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन द बायोबिलिटी और वी कॅन से रेट ऑफ बायोबिलिटी. तर ते कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करतं. तर असे 3 फॅक्टर आहेत मेजर. फर्स्ट वन इज फार्मास्युटिकल फॅक्टर, सेकंड वन इज पेशंट रिलेटेड फॅक्टर, अँड थर्ड वन इज रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, तर आपण वन बाय वन त्या फॅक्टरला डिस्कस करू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी फार्मास्युटिकल फॅक्टर आपण बघितलेलं. ओके, तर फार्मास्युटिकल फॅक्टरचे अगेन दोन त्याचे सबटाईप्स आहेत. फर्स्ट वन इज फिजिको केमिकल प्रॉपर्टी ऑफ द ड्रग. तर फिजिको केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय येईल तुमचं पार्टिकल साईज आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे आणि सॉल्ट फॉर्म आहे. ओके ओके, आता याच्यात जे काय पार्टिकल साईज आहे ते पार्टिकल साईज कसं मॅटर करतं किंवा कसं इन्फ्लुएन्स क्रिएट करतं ऑन द बायोबिलिटी. ओके, जसं की तुम्हाला माहिती आहे की जसं जसं तुम्ही पार्टिकल साईज रिड्यूस करत जाणार तुमचा पार्टिकलचा सरफेस एरिया इन्क्रीज होणार, आणि सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर त्या ठिकाणी बायोबिलिटीचे इन्क्रीज होणे पण चान्सेस वाढतात. कारण की जर तुमचं जे काही डिझोल्युशन आहे ते डिझोल्युशन फास्ट होत आहे ड्यू टू ऑफ द लो लेस पार्टिकल साईज, अँड बिकॉज ऑफ दॅट तुमचं डिझोल्युशन इन्क्रीज झालं तर तुमचं बायोबिलिटी तर तुमचं ॲब्झॉर्प्शन पण इन्क्रीज होईल. ॲब्झॉर्प्शन इन्क्रीज झालं तुमच्या ड्रगची बायोबिलिटी पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. देन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी बघितलेलं तो काय असतं की क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे मोस्टली त्या ठिकाणी मॅटर करत असतात बायोबिलिटीवरती. जसं तुम्हाला माहिती आहे की साल्ट फॉर्म हे त्या ठिकाणी इझिली किंवा फास्ट आपलं डिसइंटिग्रेशन आणि डिझोल्युशन कॅरेक्टरिस्टिक शो करता ॲज कम्पेअर टू द क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे काही डिसइंटिग्रेशन आपण म्हणू शकतो किंवा डिझोल्युशन म्हणू शकतो ते पण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अफेक्ट होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट ॲज कम्पेअर टू साल्ट फॉर्म द क्रिस्टलाइन फॉर्म्स आर लेस बायो अवेलेबल जनरली. ओके, देन ते बघितलं. त्याच्यानंतर आपण याच्यामधलं दुसरं सब फॅक्टर्स आपण बघितलेले ते म्हणजे फॉर्म्युलेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड व्हॅरिएबल्स. तर ते पण बघितलेले. तर त्याच्या अंडर येतात डिसइंटिग्रेशन अँड द डिझोल्युशन टाईम. जे काही डिसइंटिग्रेशन टाईम आहे आणि डिझोल्युशन टाईम आहे ते पण या ठिकाणी बायोबिलिटीवरती खूप मोठा रोल प्ले करतात. कारण की जर तुमच्या ड्रगचं डिसइंटिग्रेशन फास्ट असेल तर तुमचा ड्रग हा
हा हा त्या ठिकाणी इझिली डिझॉल्व्ह होईल आणि डिझॉल्व्ह झाला तर त्या ठिकाणी लवकर ॲब्सॉर्ब होईल. ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ते त्या ठिकाणी सिस्टम ऑफ सर्क्युलेशनमध्ये अवेलेबल होईल किंवा बायो अवेलेबल असं त्याला आपण म्हणू. ओके. देन फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. आता इन्ग्रेडियंट्सवर पण त्या ठिकाणी डिपेंड करतं की तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे इन्ग्रेडियंट त्या ठिकाणी यूज करतायत. आता त्या इन्ग्रेडियंटचे प्रत्येक इन्ग्रेडियंटची त्या त्या ठिकाणी काही ना काही एक स्पेसिफिक आपण म्हणू शकतो की क्वालिटी असते. तर डिपेंड ऑन दॅट क्वालिटी आपण असं म्हणू शकतो की हे इझिली इझिली डिझॉल्व्ह होते की नाही. जर समजा डिझॉल्व्ह होत नसेल, जर त्याची बायोबिलिटी सॉरी सॉल्युबिलिटी व्यवस्थित नसेल, तर असे इन्ग्रेडियंट त्या ठिकाणी बायोबिलिटीवरती इम्पॅक्ट क्रिएट करू शकता. देन नेक्स्ट पॅरामीटर इज द नेचर अँड टाईप ऑफ द डोसेस फॉर्म. पुढचा मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे की आता तुमच्या डोसेस फॉर्मचं नेचर काय आहे, त्याचा टाईप काय आहे. आता जर तुम्ही विचार केला की ओरल डोसेस फॉर्मला आणि तुमचं जे काय पॅरेंटल डोसेस फॉर्म आहे त्याला कम्पेअर केलं, तर ऑब्व्हियसली जे काय पॅरेंटल फॉर्म्युलेशन असेल ते लवकर बायो अवेलेबल होईल आणि त्याचा जो काही रेट अँड एक्सटेंड असेल तो पण जे काही ओरल फॉर्म्युलेशन असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल, कारण की ते फर्स्ट पास मेटाबॉलिझमला त्या ठिकाणी बायपास करतं. ओके. तर असे जे काही तुमचे डोसेस फॉर्मचे टाईप असेल आणि त्याचे नेचर असेल त्याच्यावरती पण खूप मोठा रोल प्ले त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके. तर पुढचं पॅरामीटर होतं ते म्हणजे पेशंट रिलेटेड फॅक्टर्स. ओके. तर पेशंट रिलेटेड फॅक्टर्समध्ये आपण जनरली बघितलं होतं फिजिओलॉजिकल फॅक्टर्स आणि interactions with the other substances related factors. Okay. So generally in case of the physiological factors, in that we can say physiological factors, there are some subtype of them. So in this physiological factors, there are variation in pH and GI fluid is there, as well as the gastric emptying rate also there. Okay. So because of these different factors, the viability of the particular drug is influenced. Okay. So therefore we can say that की याच्यामुळे जे काही बायोबिलिटी असणार आहे या फॅक्टरची, ती बायोबिलिटी त्या ठिकाणी इम्पॅक्ट होते. ओके. बिकॉज ऑफ दॅट फिजिओलॉजिकल फॅक्टर्स. ओके. सो अजून एक पॅरामीटर असणार आहे ते म्हणजे इंटेस्टिनल मोटिलिटी. आता जर समजा इंटेस्टाईनची मोटिलिटी जास्त असेल, फास्ट असेल, तर जे काही तुमचं ड्रग आहे ते ड्रग पण थोडं ॲब्सॉर्ब होण्यासाठी थोडं फास्ट होईल, किंवा आपण असं म्हणू शकतो की ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी त्याला जास्त हेल्प होईल, किंवा जर समजा डिझॉल्व्ह होत नसेल तर ते डिझॉल्व्ह होण्यासाठी अजून जास्त हेल्प होईल. आणि ती जर समजा मोटिलिटी कमी असली तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं की त्या ठिकाणी जे काही मोटिलिटीच्या रिलेटेड जे काही जर समजा एखाद्या ड्रगला त्या ठिकाणी ते इझिली डिझॉल्व्ह होत नसेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो डिझॉल्युशनमध्ये, आणि जर समजा डिझॉल्व्ह झालं नाही तर ते व्यवस्थित ॲब्सॉर्ब होणार नाही. सॉरी. आणि जर समजा व्यवस्थित ॲब्सॉर्ब झाला नाही तर त्याची बायोबिलिटी पण व्यवस्थित त्या ठिकाणी भेटणार नाही. देन नेक्स्ट पॅरामीटर इज द प्री सिस्टमिक अँड द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता प्री सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये काही ड्रगचं त्या ठिकाणी मेटाबॉलिझम होत असतं, किंवा आपण त्याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम असे म्हणतो. तर अशा केसमध्ये जर समजा फर्स्ट पास मेटाबॉलिझममध्ये एखादा ड्रग त्या ठिकाणी इलिमिनेट होऊन जात असेल, तर अशा केसमध्ये त्या ड्रगचं त्या ठिकाणी बायो अवेलेबिलिटी जी भेटणार आहे ती लेस भेटणार आहे, कमी भेटणार आहे. ओके. देन याच्या पुढचा पॅरामीटर असेल तुमचा जो म्हणजे एज आणि सेक्स रिलेटेड. आता डिफरंट एजला आणि डिफरंट सेक्सला त्या ठिकाणी डिफरंट टाईपची बायोबिलिटी असते. जर समजा वुमनचा त्या ठिकाणी आपण विचार केला, किंवा आपण म्हणू शकतो की ॲज कम्पेअर टू चिल्ड्रन, जे काही एल्डरली पेशंट असतील किंवा यंगर पेशंट असतील त्याच्यामध्ये बायोबिलिटी चांगली असेल ॲज कम्पेअर टू द चाइल्ड ऑर एल्डरली पेशंट. ओके. आणि तेच आपण जर समजा वुमन आणि मेलच्या बाबतीत किंवा मेल आणि फिमेलच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण कम्पेअर केलं तर ॲज कम्पेअर टू फिमेल, मेलमध्ये तेच जे काही आपण म्हणू शकतो की बायोबिलिटीचं प्रमाण असेल ते कदाचित जास्त असेल, किंवा काही केसमध्ये तेच प्रमाण फिमेलमध्ये पण जास्त असू शकतं. ओके.
देन पुढचा पॅरामीटर असेल तो म्हणजे डिसीज स्टेट. आता जर समजा एखाद्या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी एखादा डिसीज झाला असेल किंवा आपण म्हणू शकतो की जीआयच्या रिलेटेड जर समजा डिसीज झाला असेल, तर अशा केसमध्ये एखाद्या ड्रगची बायोबिलिटी आपण म्हणू शकतो की एखाद्या ड्रगचा ॲब्झॉर्प्शन जीआय थ्रू आहे आणि जीआय तर त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज झालाय, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं की जे काही जीआय आहे, जीआय ट्रॅक आहे, ते जीआय ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी इन्फेक्शन क्रिएट झाल्याने किंवा ते ॲब्सॉर्प्शनला अनेबल असल्या कारणाने त्या ठिकाणी तुमचं जे काही ड्रग आहे त्या ड्रगचं व्यवस्थित प्रकारे ॲब्सॉर्प्शन होणार नाही. ओके. देन नेक्स्ट पॅरामीटर मे बी द इंटरॅक्शन विथ अदर सबस्टन्सेस लाईक अ फूड. आता फूड बरोबर फूड ड्रग इंटरॅक्शन होऊ शकते किंवा फूड इंटरॅक्शन होऊ शकते. त्या केसमध्ये जे काय बायोबिलिटी असेल ते बायोबिलिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. देन फ्लुइड व्हॉल्यूम. आता फ्लुइडचं व्हॉल्यूम त्या ठिकाणी किती प्रमाणात आहे, जर समजा जास्त असेल तर कधी कधी प्रॉब्लेम क्रिएट होतं बायोबिलिटीमध्ये. म्हणजे ज्या अमाऊंटमध्ये तुम्हाला बायोबिलिटी भेटायला पाहिजे त्या अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी बायोअवेलेबल होत नाही ड्रग. देन अदर ड्रग रिलेटेड वी कॅन से द इंटरॅक्शन्स. तर ड्रग काही इंटरॅक्शन असतात की काही ड्रग हे दुसऱ्या ड्रगची जी काही बायोबिलिटी असेल, ॲब्झॉर्प्शन असेल, त्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करतात. तर असे हे फॅक्टर त्या ठिकाणी असू शकतात जे की बायोबिलिटीवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट करू शकतील. ओके. देन नेक्स्ट पॅरामीटर मे बी द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये 4 टाईपचे रूट्स असणार आहेत. फर्स्ट वन इज पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन, सेकंड वन इज ओरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड थर्ड वन इज रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन अँड लास्ट वन इज टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन. आता जर समजा ऑर्डर वाईज आपण विचार केला तर जे काही पॅरेंटल फॉर्म्युलेशन असणार आहेत ते सर्वात जास्त बायोबिलिटी त्या ठिकाणी देणार आहेत. त्याच्यानंतर ओरल जे काही फॉर्म्युलेशन असतील ते जास्त प्रमाणात बायोबिलिटी शो करतील. त्याच्यानंतर रेक्टल, त्याच्यानंतर टॉपिकल लास्टला. म्हणजे टॉपिकल फॉर्म्युलेशन सर्वात कमी त्या ठिकाणी बायोबिलिटी शो करतील. देअर फॉर द बायो अवेलेबल फ्रॅक्शन एफ refers to the fraction of administered dose that enters the systemic circulation. The value ranges between 1 to the 0. तर आपल्याला त्या ठिकाणी बायो अवेलेबल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर आपण फ्रॅक्शनवरून त्या ठिकाणी जी काही आपली बायोबिलिटी आहे ते बायोबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. ओके. सो हिअर इज द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ बायो अवेलेबल फ्रॅक्शन. सो एफ इज इक्वल टू बायो अवेलेबल डोस अपॉन ॲडमिनिस्टर डोस. ॲडमिनिस्टर किती डोस केला होता डिवायडेड बाय बायो अवेलेबल डोस. सॉरी, वाईस वर्सा असेल, हे उलट असेल. बायो अवेलेबल डोस अपॉन ॲडमिनिस्टर डोस. ओके. तर आपल्याला त्या ठिकाणी बायो अवेलेबल फ्रॅक्शन भेटेल. ओके. देन नेक्स्ट पार्ट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बायोबिलिटी स्टडी. आता बायोबिलिटी स्टडी करण्यामागचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आपला असेल की डोसेस फॉर्म डेव्हलपमेंट. जे काही नॉवेल जे काही डोसेस फॉर्म असेल त्या डोसेस फॉर्मचं डेव्हलपमेंट करणं हे आपलं पहिलं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह असेल. देन डिटर्मिनेशन ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द एक्सिपियंट पेशंट रिलेटेड फॅक्टर्स अँड द पॉसिबल इंटरॅक्शन्स विथ अदर ड्रग्स ऑन द एफिकसी ऑफ ॲब्झॉर्प्शन. तर ॲब्झॉर्प्शनवरती अदर जे काही फॅक्टर्स असतील त्या फॅक्टर्सचा स्टडी करणे हे एक त्या ठिकाणी बायोबिलिटी स्टडीचं एम असेल, गोल असेल, मोठं असेल. देन डेव्हलपमेंट ऑफ न्यू फॉर्म्युलेशन्स ऑफ द एक्झिस्टिंग ड्रग. तर एक्झिस्टिंग ड्रगमधूनच त्यांचेच न्यू फॉर्म्युलेशन त्या ठिकाणी बनवण्याचं आपण या बायोबिलिटी स्टडीवरून बनवू शकतो. देन कंट्रोल ऑफ द क्वालिटी ऑफ द ड्रग product during the early stages of marketing in order to determine the influence on the processing factor. Storage stability on drug absorption. तर जे काही पोस्ट मार्केटेड सर्वे तो पोस्ट मार्केटेड सर्वेमध्ये ड्रग गेल्यानंतर जे काही त्याचं स्टॅबिलिटी स्टोरेज आहे ते जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर आपण आधीच त्या ठिकाणी स्टडी करू शकतो. ओके. तर हे काही ऑब्जेक्टिव्ह होते बायोबिलिटी स्टडीचे. देन नेक्स्ट पार्ट इज द टाइप्स ऑफ बायोबिलिटी स्टडी डिझाईन. आता बायोबिलिटी स्टडी आपण कसं करू शकतो, तर बायोबिलिटी स्टडी करण्यासाठी त्या ठिकाणी 3 डिफरंट स्टडी डिझाईन्स आहेत किंवा मेथड्स आपण म्हणू शकतो त्याला. फर्स्ट वन इज ॲब्सोल्यूट वर्सेस रिलेटिव्ह बायोबिलिटी. तर ॲब्सोल्यूट वर्सेस रिलेटिव्ह बायोबिलिटीचा स्टडी करून आपण त्या ठिकाणी बायोबिलिटी फाइंड आउट करू शकतो. देन सिंगल डोस वर्सेस मल्टिपल डोस स्टडी, याच्यावरनं पण आपण त्या ठिकाणी बायोबिलिटी स्टडी करू शकतो. देन थर्ड वन इज द ह्युमन व्हॉलंटियर हेल्दी सब्जेक्ट वर्सेस पेशंट स्टडी. ओके. तर हे डिफरंट
स्टडी डिझाईन यूज करून आपण त्या ठिकाणी जे काही आपलं बायोबिलिटी आहे त्या बायोबिलिटीचा स्टडी करू शकतो किंवा त्याचा आपण जे काही रिपोर्ट असेल तो रिपोर्ट जनरेट करू शकतो. ओके. सो आपण वन बाय वन त्या ठिकाणी स्टडी करणार आहेत. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी बायोबिलिटी वर्सेस सॉरी ॲब्सोल्यूट वर्सेस रिलेटिव्ह बायोबिलिटीचा स्टडी करू. ओके. तर ॲब्सोल्यूट बायोबिलिटी म्हणजे काय असतं किंवा काय असतो तो स्टडी नेमका. सो इट इज द कंपॅरिझन ऑफ बायो अवेलेबिलिटीज ऑफ ड्रग अपॉन ओरल अँड आय व्ही इंट्राव्हास्क्युलर ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यामध्ये आपण ॲब्सोल्यूट बायोबिलिटीमध्ये काय करतो तर ओरल आणि आय व्ही जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे डोसचं ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यामधलं बायोबिलिटीचं कंपॅरिझन त्या ठिकाणी करत असतो. देन intravenous dose is selected as a standard because the drug is administered directly into the systemic circulation. तर जे काही वेनस डोस असेल ते डोस ॲज अ स्टँडर्ड त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातं. ओके. ज्याची की बायोअवेलेबिलिटी ही ऑलवेज 100% त्या ठिकाणी असते. दी ओरल सोल्युशन कॅनॉट बी टेकन यूज ॲज स्टँडर्ड डोस ड्यू टू द फॉलोइंग डिमेरिट्स. ओके. तर त्या ठिकाणी ओरल जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण ॲज अ स्टँडर्ड त्या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण की त्याचे काही डिमेरिट्स आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल त्याचं जे पहिलं डिसएडव्हान्टेज आहे ते म्हणजे ऑल द फार्माकायनेटिक पॅरामीटर्स कॅनॉट बी डिटरमाइन. तर जे काही बाकीचे फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स आहेत ते आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकत नाही, मोजू शकत नाही. सो इट इज डिफिकल्ट टू डिफरन्शिएट बिटवीन द डोस अनॲब्सॉर्ब अँड द मेटाबलाइज. जे काही अनॲब्सॉर्ब आणि मेटाबलाइज डोस आहेत ते डोस आपण त्या ठिकाणी इझिली डिफरन्शिएट करू शकत नाही. त्याच्यामुळं जे काही ओरल सोल्युशन असतील ते सोल्युशन आपण या स्टडीमध्ये शक्यतो ॲज अ स्टँडर्ड म्हणून यूज करू शकत नाहीत. ओके. देन हिअर इज द ग्राफ ऑफ ॲब्सोल्यूट बायोबिलिटी. तर ॲब्सोल्यूट बायोबिलिटीचा ग्राफ आहे हा आय व्ही बोलससाठी. ओके. इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एरिया अंडर कर्व तुम्हाला दिला आहे. जे काही बायोबिलिटी आहे ते बायोबिलिटी शो केलेली आहे. तर इन्स्टंट त्या ठिकाणी इफेक्ट 100% बायोबिलिटी आपल्याला भेटते आणि ती ओव्हर द टाइम त्या ठिकाणी डिक्रीज होत चालली. सेम आपण त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट बायोबिलिटी बघतोय फॉर द ओरल डोसेस फॉर्म. पॅटर्न सेम असेल, फक्त जे काही बायोबिलिटीचा पिरियड असतो तो पिरियड त्या ठिकाणी थोडासा जास्त असेल. म्हणजे ते ड्रग ते डोसेस फॉर्म बायोलेबल होण्यासाठी थोडा जास्त टाइम त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल आणि जे काही बायोबिलिटीचं रेट आहे एक्सटेंड आहे तो पण त्या ठिकाणी लो असेल ॲज कम्पेअर टू द आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन. जर आपण दोघांना कम्पेअर केलं तर इझिली आपण ग्राफमध्ये बघू शकतो की दोघांमध्ये किती ड्रास्टिकल चेंज आहे. किंवा पॅटर्न जरी सेम असला तरी जे काही पॅरेंट्रलचे किंवा आय व्हीचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी आहे ते त्या ठिकाणी जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू ओव्हरऑल. आणि याच्यावरून आपण ह्या दोघं ग्राफवरून त्या ठिकाणी आपण त्याचं बायो अवेलेबल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग ऑफ दिस फॉर्म्युला विच इज एफ इज इक्वल टू एरिया अंडर कर्व फॉर ओरल अपॉन एरिया अंडर कर्व फॉर आय व्ही इनटू डोस फॉर आय व्ही upon dose for the oral administration. Okay. So by using of these two types of viabilities we will be calculate the viability study. तर याच्यावरून आपण त्या ठिकाणी जो काय viabilityचा स्टडी असेल तो स्टडी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. ओके. देन नेक्स्ट पार्ट इज द रिलेटिव्ह बायोबिलिटी. ओके. आता रिलेटिव्ह बायोबिलिटी काय असते ते बघू आपण. सो द रिलेटिव्ह बायोबिलिटी इज द कंपॅरिझन ऑफ द बायोबिलिटी ऑफ अन ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रग विथ द बायोबिलिटी ऑफ अन ओरल स्टँडर्ड विच मे बी सस्पेन्शन ऑर द सोल्युशन ऑफ द सेम ड्रग. तर जे काही रिलेटिव्ह बायोबिलिटी असणार आहे ते रिलेटिव्ह बायोबिलिटीचं आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहेत विथ द ओरल ॲडमिनिस्टर्ड डोस विथ स्टँडर्ड ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्या ठिकाणी आपण दोघं जे काही डोसेस फॉर्म असतील ते ओरली त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेट केलेले असतील आणि त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करतो त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह बायोबिलिटी स्टडी. ओके. सो आय थिंक इनफ फॉर द डे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो जर समजा काही तुम्हाला अंडरस्टँड झालं नसेल तर यू कॅन आस्क मी द क्वेश्चन और आयदर यू कॅन ड्रॉप युअर क्युरीज इन द कमेंट बॉक्स. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.